ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर राधानगरी तालुक्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यातील बाजारपेठांवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भोगावती परिते व्यापारपेठांनंतर आता राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी करत पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं तब्बल 6 दुकानं फोडून रोख रक्कम आणि साहित्याची चोरी केली आहे. शिरगाव आमजाई वरोडे मार्गावरील रियाज पंक्चर दुकान फोडून चोरट्यानं टॉमी घेऊन इतर दुकानातून साहित्य चोरलं. त्यानंतर शेजारील रसवंती गृहाचे पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत 1,000 रुपयांची रोकड लंपास केली. लक्ष्मी ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूनं पत्र्याचे स्क्रू काढून आत प्रवेश करून रोख रक्कम लंपास करत साहित्याचं नुकसान केलं. साई बाजारचे शटर उचकटून कॅश काउंटरमधील सुमारे 18,000 रुपयांची रोकड आणि किरकोळ साहित्य चोरून नेलं. चिल्लर नाण्यांची पिशवी फोडून चिल्लर विस्कटली. इथं चोरी करताना चोरट्यानं CCTV कॅमेऱ्याचं तोंड उलट्या दिशेनं केलं होतं. याशिवाय गुडाळेश्वर बाजार आणि महालक्ष्मी बेकर्स या दुकानांनाही चोरट्यानं लक्ष केलं. चोरट्यांच्या हालचाली 2 CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या. चोरटा बिनधास्तपणे दुकानं फोडताना रस्त्यावर फिरताना CCTVमध्ये स्पष्ट दिसत आहे. संबंधित दुकान मालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून रात्रीची पोलीस गस्त तातडीने सुरू करावी अशी मागणी शिरगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे. काल रात्रीमध्ये 25/12/2025 रोजी शिरगाव गावामध्ये रात्री 7 दुकाने फोडून जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपयाचे साहित्य लंपास चोरांनी केलेलं आहे. ते असं वारंवार शिरगावच्या स्टँडवर एक 10 वर्षापूर्वी पण ह्या पद्धतीची घटना घडलेली होती. पोलिसांना वारंवार आम्ही कळवलेलं आहे, परंतु त्या दोन्ही चोरीचा कोणी आजपर्यंत चोर करून सापडलेला नाही. परत आज आणि रात्री हा प्रकार घडलेला आहे. बऱ्याच तरुणांनी इथं बँकेची कर्ज काढून उद्योग चालू केलेला आहे आणि त्या ठिकाणी वारंवार असं चोरीचं प्रमाण घडून जर त्यांचा साहित्याचा जर असं विल्हेवाट लागत असेल तर उद्या या ठिकाणी आम्ही दुकानं चालू करायची का नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे. तर यासाठी राधानगरी पोलीस स्टेशन असू नये तर जिल्ह्याचे SP साहेब असू दे, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून कोण चोर आहे चोराला पकडून इथली चोराची दहशत कमी करावी ही प्रशासनाला आमची विनंती आहे. राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह ठसे तज्ज्ञ संशोधने उदय दिवसे, श्वान पथकातील राजू नाईक, प्रदीप सुर्वे, विश्वास पाटील यांच्यासह अशोक शेळके, रणधीर वरुटे, महेश गुरव, रणजित बर्गे, विकास मोरे, गजानन गुरव, सचिन निकाडे यांनी पंचनामा करत तपास सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे राधानगरी तालुक्यातील तबदा आणि सुव्यवस्थेचा भार अवघ्या 50 पोलिसांवर असल्यानं पोलीस यंत्रणेवर ताण वाढला आहे.